श्री गणेशाय नमः। ओम नमो जैमिन्युपवर्षशबरस्वामी कुमारलालिभ्यः मीमांसाशास्त्रसम्प्रदायकर्तृभ्यः वंशऋषिभ्यो नमो महद्भ्यो गुरुभ्यः। नमामि तुलजां स्वीयकुलजाद्यधिदेवतां सर्वाभीष्टफलप्राप्त्यै ब्रह्मादिभिरभिष्टुतां वृन्दाविपिनविहारी गिरिवरधारी स्वकीयसुखकारी मच्चित्तरङ्गचारी भूयान्नृत्यप्रियः कृष्णः। विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्थधारिणे। काल धर्माचं स्वरूप, धर्माचं लक्षण, तसेच धर्म निश्चित करण्यासाठी कोणते ग्रंथ प्रमाण मानावेत, कोणता आचार प्रमाण मानावा, आत्मतुष्टीचं स्वरूप काय असतं, याविषयीचं आपण योग्य पद्धतीने चिंतन केलं। काल चिंतन करत असताना शेवटचा जो विषय होता म्हणजे धर्मस्वरूप निश्चित करण्यासाठी निश्चित केलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथातील वाक्यांचा परस्पर विरोध आला असता किंवा वाक्यांचा तात्पर्यार्थ हा कशा पद्धतीने काढावा या संबंधी आपण विवेचन चालू केलं होतं। पण वेळ पुरेशीर काल उपलब्ध नसल्यामुळे आपण आज त्या विषयावर प्रामुख्याने विचार करणार आहोत। तो विचार करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी जाणून घेणं अत्यावश्यक आहे। जसं की आता तात्पर्यार्थाचा निर्णय करणं म्हणजे आता ह्याचा अर्थ आधी तात्पर्य म्हणजे काय, मीमांसक तात्पर्य कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला जाणून घेतलं पाहिजे। आणि तात्पर्य निर्णय करत असताना त्यांनी मीमांसकांनी म्हणजे प्राचीन परंपरेपासून मर्यादा कुठल्या घालून दिलेल्या आहेत, कोणत्या मर्यादेचं पालन करून आपल्याला तात्पर्याचा निर्णय करायचा आहे, ह्या मर्यादा सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे। आणि त्याच्या तात्पर्य निर्णय करण्याची किंवा एकंदरीत वेदवाक्याचा अर्थ लावण्याचं जे तत्वज्ञान म्हणजे त्याचं एक मूळ गाभा जो आहे तो गाभा सुद्धा आपल्याला पाहणं अतिशय गरजेचं आहे। मी सर्वप्रथम तात्पर्याचं स्वरूप काय आहे, कारण आपण कालच बघितलं मीमांसक हे ईश्वर मानत नाही किंवा मानला तरी ईश्वराने वेद उत्पन्न केलेला आहे हे मानत नाही। म्हणजे ईश्वर मानणं किंवा न मानणं याबद्दल मीमांसकांचा फार विरोध नाहीये, त्यांचा विरोध आहे ईश्वर कर्तृकत्व वेदास मानणं किंवा न मानणं या गोष्टीवर आहे। ठीक आहे, तो विषय आपण काल बघितलेला आहे। तर आता हा विषय या ठिकाणी सांगण्याचं कारण असं की तात्पर्य म्हणजे सर्व किंवा नैयायिक प्रामुख्याने काय म्हणतात तर वक्तुरिच्छातु तात्पर्य म्हणजे वक्त्याची, जे वाक्य बोलणारा आहे त्या मनुष्याची जी इच्छा असेल ती इच्छा म्हणजेच तात्पर्य। जसं आपण काल बघितलं हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्र होय देह त्याचा। ज्ञानेश्वर महाराज जिवंत असताना जर त्यांना कोणी विचारलं असतं या वाक्याचं खरं तात्पर्य काय आहे तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं। हे 4-5 जे अर्थ आपण काल बघितले त्यापैकी ईश्वर नामस्मरण हे करणं श्रेयस्कर आहे। ईश्वर नामस्मरणाच्या कीर्तीच्या नुसत्या गाण्याने देह पवित्र होतो तर प्रत्यक्ष ईश्वर नामस्मरणाने देह पवित्र होईल यात काय नवल, किंवा देह पण पवित्र होईल आणि मन सुद्धा पवित्र होईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं असतं। तेव्हा काय असतं, हे वाक्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं,
ज्ञानेश्वर महाराजांना जर हा प्रश्न विचारला असता तर त्यांनी प्रत्यक्ष ते तात्पर्य बोलून दाखवलं असतं, कारण ते त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही योग्य पद्धतीने सांगू शकत नाही, कारण हे वाक्य प्रत्यक्ष त्यांचं आहे. आता वेदात जर बघायचं ठरवलं तर वेदांच्या वाक्यांचं तात्पर्य हे आपल्याला कोण सांगणार, कारण वेद हे मुळात कधीच कुणीच केलेले नाहीये, त्याचा वक्ताच जर कोणी नाहीये, तर मग वक्तुर इच्छा हे तात्पर्य सुद्धा वेदाचा म्हणजे तात्पर्याचं स्वरूप हे वक्त्याची इच्छा हे तरी कसं मानू म्हणजे मीमांसक मानतील, हा मुळात प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जरी वक्तुर इच्छा तात्पर्य असं जरी नैयायिक मानत असतील, वेदांचा कर्ता ईश्वर आहे असं जरी मानत असतील, तरी सुद्धा आपण प्रत्यक्ष ईश्वराला ही गोष्ट विचारू सुद्धा शकत नाही की अरे या वाक्याचं तात्पर्य कुठं आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज जिवंत असताना आपण त्यांना विचारू शकलो असतो, किंवा कदाचित त्या काळी भक्तांनी विचारलं सुद्धा असेल त्यांच्या अनुयायांनी. पण तसं वेदाच्या बाबतीत जरी वक्ता असला तरी सुद्धा आपण त्याला तात्पर्य याचं काय आहे हे विचारू शकत नाही. मीमांसकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वक्ताच नाही, त्यामुळे तात्पर्य ही वक्त्याची इच्छा आहे हे सुद्धा आपल्याला मानणं शक्य नाही. त्यामुळे कुठलाही पक्ष स्वीकारला तरी तात्पर्याचं हे जे स्वरूप आपल्याला लौकिक व्यवहारामध्ये जे उपलब्ध होतं त्याचा जो फायदा असतो तो फायदा आपल्याला वेदाच्या बाबतीमध्ये नैयायिकांच्या पक्षाने सुद्धा किंवा मीमांसकांच्या पक्षाने सुद्धा मिळू शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, म्हणून एकतर मीमांसक म्हणजे नैयायिक तात्पर्याचं हे स्वरूप आहे, हे स्वरूप वेदाच्या ठिकाणी जर ईश्वर कर्तृकत्व मानलं नाही तर ते सिद्ध होऊ शकत नाही, म्हणून या तात्पर्याद्वारे सुद्धा ईश्वराची सिद्धी करू पाहतात. मीमांसकांचं काय म्हणणं आहे, ईश्वर जसा नाही मानला किंवा ईश्वर कर्तृकत्व वेदावर मानलेलं नाही नसल्यामुळे तात्पर्य हे सुद्धा इच्छा स्वरूप न मानता आम्ही शब्दनिष्ठ वेदनिष्ठच एक प्रकारचा धर्म आहे, तात्पर्य आहे. म्हणजे वेदाचं तात्पर्य हे हा वेदनिष्ठच, जसं उदाहरणार्थ वेद जर आत्मा असला असता तर त्याच्यावर इच्छा रूपी आत्म्याचा गुण राहिला असता. ही इच्छा हा तात्पर्य आहे, पण वेद हा आत्मा नाही तरी सुद्धा तो ज्ञान म्हणजे त्याच्या मार्फतच ज्ञान आपल्याला मिळत असल्यामुळे आणि त्याचा कर्ता कोणी वेगळा ईश्वर नसल्यामुळे तात्पर्य जे आहे ते तात्पर्य सुद्धा आम्ही प्रत्यक्ष वेदावरच मानतो, ते प्रत्यक्ष वेदावरच आहे असं मानतो. पण या ठिकाणी तात्पर्याचं स्वरूप काहीही असू दे, काहीही असलं तरी त्याचा आपल्याला प्रत्यक्ष तात्पर्य जाणून घेण्यासाठी एखादा वक्त्याला आपण जे विचारू शकतो तशी मुभा या ठिकाणी नाहीये. त्यामुळे हे तात्पर्य आपल्या परंपरेने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमांवरूनच आपल्याला हे तात्पर्य लक्षात घेता येते. तसंच लौकिक व्यवहारावरून सुद्धा आपल्याला हे तात्पर्य लक्षात घेता येते. आता त्यासाठी आपण परंपरागत तात्पर्य निर्णय करण्यास उपयुक्त असे काही नियम या ठिकाणी पाहू. जसे की वेद हे स्वतः प्रमाण आहेत, वेद हे अपौरुषेय आहेत, इतर सर्व हे धर्मविषयक प्रमाण हे वेदमूलकच आहेत. वेद हे प्रमाणच असल्यामुळे वेदातील एकही वाक्य एकही शब्द निरर्थक असू शकत नाही, अप्रमाण ठरू शकत नाही. वेद हे शब्द स्वरूप असल्यामुळे शब्द प्रमाणाचे जे सर्व नियम आहेत ते सर्व नियम आपल्याला या ठिकाणी लागू करावे लागतील. त्यातील कुठलाही नियम आपल्याला वगळून चालणं शक्य नाही. तसेच वेदाचा जेव्हा विचार करू तेव्हा तन्मूलक जे स्मृती ग्रंथ आहेत त्यांचा विरोध कदाचित पत्करला तरी चालेल, पण प्रत्यक्ष वेद विरुद्ध वचन ही मात्र आपल्याला तात्पर्य ग्रहाच्या निर्णयासाठी अनुकूल नाही. तसेच जर समजा तरी सुद्धा स्मृती वाक्यांचा सुद्धा विरोध किंवा अप्रामाण्य न ठरविता जर आपल्याला, कारण स्मृती वाक्य शेवटी कितीही केलं तरी वेदमूलकच असल्यामुळे ते सुद्धा प्रमाण म्हणून मानलेले असल्यामुळे
जरी विरोध प्रथमदर्शनी भासत असला तरी सुद्धा संकोच वगैरे इत्यादी गोष्टी करून जर दोनही प्रमाणांचं प्रामाण्य हे जर आपल्याला सिद्ध करता येत असेल तर आपण ते सिद्धच करायला पाहिजे. आणि ते सिद्धच होत नसेल तर कुमारिल भट्टांच्या म्हणण्याप्रमाणे अननुष्ठान लक्षण अप्रामाण्य हे फक्त त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. सर्वथा अप्रामाण्य वचनाचं हे आपण मानू शकत नाही. आता या सगळ्या गोष्टींचा आपण पुढे हे बघूत, म्हणजे ह्या पद्धतींप्रमाणे कसा निर्णय केलेला आहे हे आपण पुढे प्रत्यक्ष पाहणार आहोत. हे सर्व नियम पाळून जर वेदवाक्याचा अर्थ लावला तरच तो प्रत्यक्ष परंपरेला अनुसरून असेल, तो शिष्टसंमत असेल आणि तोच ग्राह्य असेल. असा एक साधारण दंडक हे सामान्य नियम प्रत्येक वेदवाक्याचा किंवा स्मृतिवाक्यांचा किंवा प्रत्येक आचाराचा तात्पर्य निर्णय करण्यासाठी उपयुक्त आहे. आता हे एकदम सामान्य नियम हे फक्त वेदासाठीच लागू पडणारे असे आहेत. म्हणजे मध्ये एक आपण जो विषय बघितला या ठिकाणी की वेद हे शब्दरूप प्रमाण असल्यामुळे शब्द प्रमाणाचे जे सर्व नियम आपल्याला लोकव्यवहारातून कळालेले आहेत ते सुद्धा सर्व नियम हे आपल्याला वेदाच्या ठिकाणी लागू करता येऊ शकतात किंवा ते करावेच लागतात. कारण प्रत्यक्ष भाष्यकारच म्हणतात ये एव लौकिका शब्दाः ते एव वैदिका शब्दाः यः आमिषाम अर्थः स एव एतेषामपि अर्थः. वैदिक शब्द आणि लौकिक शब्द हे काही वेगळे नाहीयेत. जे लौकिक शब्द आहेत तेच वैदिक शब्द आहेत. जो लौकिक शब्दांचा अर्थ आहे तोच वैदिक शब्दांचा अर्थ आहे. त्यामुळे लौकिक वाक्याचा ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने आपल्याला लौकिक वाक्याचा ज्या पद्धतीने विचार करतो त्याच पद्धतीने आपल्याला वैदिक वाक्याचा सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे हा विषय पुन्हा स्वतंत्र आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल की व्यवहारामध्ये शब्द प्रमाणाचे जे सर्व काही नियम आहेत, एखाद्या व्यावहारिक म्हणजे एखाद्या आप्ताचं वाक्य जर आपल्याला प्रमाण म्हणून सिद्ध करायचं असेल किंवा त्याचा तात्पर्यार्थ काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जे सर्व काही प्रमाण किंवा तात्पर्य ग्राहक प्रमाण मानले पाहिजे ते सर्व प्रमाण आपल्याला या ठिकाणी मानले पाहिजे. ह्या सर्व गोष्टींची अत्यावश्यकता आहे. तर या नियमांना अनुसरूनच आपल्याला वेद प्रामाण्य हे निश्चित करता येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून मी आता कुठल्याही एखाद्या वाक्याचं तात्पर्यार्थ कसा काढावा ह्याविषयी मीमांसकांचं काय मत आहे, विशेषतः वैदिक वाक्यांचं तात्पर्यार्थ काढण्यासाठी मीमांसकांचं काय मत आहे ही गोष्ट आता या ठिकाणी आपण सुरू करू. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, वेदांचा विभाग आपल्याला सर्वात पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे. वेद हे 5 प्रकारचे आहेत. विधी, मंत्र, निषेध, नामधेय आणि अर्थवाद. विधी या शब्दाने प्रवर्तक वाक्य, विधी म्हणजे प्रवर्तक वाक्य, याचा अर्थ ज्याच्यामुळे मनुष्याची प्रवृत्ती होते. थोडक्यात सांगायचं झालं तर लिंग लोट तव्य प्रत्यय घटित वाक्य. लिंग लकार 10 लकार संस्कृत भाषेमध्ये जे 10 लकार सांगितलेले आहेत त्यापैकी लिंग लकार, लोट लकार आणि तव्य प्रत्यय. काही ठिकाणी लिंग लोट तव्य हे 3ही प्रत्यय येत नाहीत तरी सुद्धा लेट लकार हा फक्त वेदातच असतो. त्यामुळे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर याचं उदाहरण जर थोडक्यात सांगायचं झालं, आता आरोग्य काम हा भेषजपानं कुर्यात. आता कुर्यात म्हणजे काय, ज्याला आरोग्य पाहिजे असेल त्यांनी भेषज म्हणजे औषधाचं सेवन करावे. आता हे झालं लिंग, कुर्यात हा झालं लिंग. लोट जर असेल तर जसं आपण कुरु, आरोग्य काम हा हे आरोग्य काम भेषजपानं कुरु. किंवा दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एखादा स्वामी आपल्या नोकराला आज्ञा देतो, अरे जा तिकडे जा आणि हे आण, म्हणजे काय झालं, हे झालं लोट. आणि तव्य प्रत्यय म्हणजे इदं कर्तव्यम, हे तू केलं पाहिजेस असं जे सांगणं आहे याला म्हणतात तव्य प्रत्यय. आणि जो लेट असतो तो वर्तमान काळाप्रमाणेच चालतो. जसं अग्निहोत्रं जुहोती,
आता या ठिकाणी जुहोती हा लिंग नाहीये, लोट नाहीये, तव्य प्रत्यय सुद्धा नाहीये. हू धातूचा हा लट लकार आहे जुहोती. पण हा लट लकार सुद्धा वेदामध्ये लेट लकार या अर्थाने आपण घेत असतो. आता हा लट लकार, आता म्हणजे वेदात काही लट लकारच नाहीये का? वेदात लट लकार सुद्धा आहे, पण तो लट लकार हा कधी लेट लकारास प्राप्त होतो हे सुद्धा आपण आता बघू, या क्रमाने आपल्याला बघता येईल. तर यापैकी विधी जो आहे, विधी म्हणजे प्रवर्तक वाक्य, मंत्र म्हणजे ज्यास परंपरेने मंत्र ही संज्ञा प्राप्त झालेली आहे तो मंत्र भाग. जसं ऋग्वेद संहितेतील जे काही मंत्र आहेत, यजुर्वेद संहितेतील जे काही मंत्र आहेत इत्यादी. विधी मंत्र निषेध, निषेध म्हणजे हे करू नकोस, निवृत्ती निवर्तना ज्या ठिकाणी आपल्याला कळते, ज्या वाक्याने कळते त्या वाक्यास निषेध असं म्हणलेलं आहे. विधी मंत्र निषेध. नामधेय, नामधेय म्हणजे नाव, एखाद्या क्रियेचं नाव हे सुद्धा सांगितलेलं असतं त्याच ग्रंथामध्ये. आणि अर्थवाद, अर्थवाद म्हणजे त्या क्रियेची स्तुती करण्यासाठी किंवा त्या क्रियेची निंदा करण्यासाठी आलेला जो वाक्यांचा समूह. कधी कधी वाक्य असते, एकच वाक्य असेल, कधी कधी वाक्यांचा समूह असेल, त्या सर्व वाक्यांना अर्थवाद असं म्हणतात. आता जेव्हा आपण विधीचा विचार करतो, एखादा आपण विधी घेऊन आरोग्य कामः भेषजपानं कुर्यात हा जर विधी घेतला. आता विधी जेव्हा आपण विधीचा जेव्हा विचार करू तेव्हा 3 प्रकारच्या आकांक्षा याच्या, म्हणजे विचार कोणत्या टप्प्याने करावा. सर्वात आधी विधीचा विचार करत असताना सर्वप्रथम कशाचा विचार करावा, नंतर कशाचा विचार करावा, आणि म्हणजे हा क्रम त्यांनी घालून दिलेला आहे. तर ते सांगतात की सर्वप्रथम क्रिया स्वरूपाचा विचार करावा आणि मग त्यानंतर क्रियेचं जे फळ आहे, म्हणजे क्रियेचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनांचा विचार करावा आणि त्यानंतर क्रियेची जी इतिकर्तव्यता आहे त्या इतिकर्तव्यतेचा विचार करावा. आता हे आपण क्रमाने बघू. जसं की एखादा लहान मुलगा आहे, लहान मुलाला जर आपण सांगितलं, लहान म्हणजे नुकताच त्याला नुकतंच बोलत आहे, 4 वर्षांचा मुलगा असेल असं गृहीत धरा. त्याला जर आपण सांगितलं अरे तू बँकेत जा असं जर त्याला सांगितलं, आता तो सर्वात पहिल्यांदा काय प्रश्न विचारेल? बँकेत जा, कशासाठी जाऊ हा प्रश्न विचारेल का बँक म्हणजे काय हा प्रश्न विचारेल? जसं लहान मुलगा हा बँकेत मी कशासाठी जाऊ हा प्रश्न विचारत नाही, तर बँक म्हणजे काय हे हा प्रश्न जसा आधी विचारतो त्याचप्रमाणे जेव्हा एखादी आज्ञा, ही आज्ञाच आहे, बँकेत जा ही एक आज्ञा आहे किंवा हा विधी आहे, तर या विधीबद्दल जेव्हा विचार करू आपण तेव्हा सर्वप्रथम जसं अग्निहोत्रं जुहोती हा किंवा अग्निहोत्रं जुहुयात स्वर्गकामः हा विधी आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा अग्निहोत्र होम करावा हे वेदांनी सांगितल्यावर आपण सुद्धा काय विचार करतो की अग्निहोत्र होम कशासाठी करावा हा विचार न करता अग्निहोत्र होम म्हणजे काय हा विचार आपण सर्वप्रथम करतो. मग आपल्याला जसं लहान मुलाला सांगावं लागतं, अरे आपण जिथं पैसे ठेवतो किंवा आपल्या ह्याची सुरक्षा ज्याच्यामध्ये होत असते, जिथं असा मॅनेजर असतो, इत्यादी इत्यादी गोष्टी असतात, तिथं जाण्यासाठी आपल्याकडे एक पासबुक असावं लागतं, आपण आधी खातं उघडावं लागतं, इत्यादी इत्यादी गोष्टी आपण बँक म्हणजे काय हे सर्व समजावून सांगतो. तसंच या ठिकाणी सुद्धा सर्वप्रथम अग्निहोत्र होम म्हणजे काय हे आपल्याला समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे क्रियेचं स्वरूप जे आहे ते क्रियेचं स्वरूप हे आपल्याला सर्वप्रथम त्याचा आपल्याला सर्वात पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. यालाच म्हणतात उत्पत्ती, क्रियेची उत्पत्ती. उत्पत्ती म्हणजे ज्ञान, म्हणजे क्रियेच्या स्वरूपाचं ज्ञान ज्या वाक्याने होत असतं त्याच वाक्याला उत्पत्ती विधी असं सुद्धा म्हणत असतात. मग आता उत्पत्ती विधी म्हणजे काय? तर आता कुठलाही यज्ञ असेल, कुठलाही दान असेल, कुठलाही जप असेल, कुठलाही होम असेल, काहीही असेल, तर त्याला एक कुणीतरी उद्देश लागतो. उद्देश म्हणजे
जसं देवता उदाहरणार्थ, जसं आपण एखाद्या काय मित्राला किंवा एखाद्या ब्राह्मणाला आपण असं काही देतो, तर देतो त्या ठिकाणी आपण ब्राह्मण किंवा जो मित्र जो कोणी आपला आप्तेष्ट असेल तर तो हा संप्रदान म्हणतात त्याला. म्हणजे मी जे देत आहे ते त्याला मिळावं अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे अशी माझी जी इच्छा असते, ज्याच्या विषयी असते, त्याला आपण उद्देश किंवा संप्रदान असं म्हणू शकतो. तर ते संप्रदान म्हणजे देवता असते. म्हणजे मी आणि आता काय द्यायचं, कारण हे त्याग असो, म्हणजे जप सोडून द्या, पण यज्ञ असो, दान असो, ह्या सर्वांमध्ये काही ना काहीतरी आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे आपला त्याग असतो त्या ठिकाणी. तर एखादी वस्तू पाहिजे आणि ती कुणाला तरी दिली पाहिजे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. तर ती कुणाला तरी दिली पाहिजे, तो म्हणजे असतो देवता, आणि जी वस्तू असते त्याला म्हणायचं हविर द्रव्य. त्यामुळे यागस्य हि द्वे रूपे द्रव्यं देवताच असं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. यागाचं स्वरूप हे देवता आणि द्रव्य या दोघांशिवाय असू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम आपल्याला काय करायला पाहिजे की द्रव्य आणि देवता काय आहेत याचा विचार करायला पाहिजे. हे द्रव्य आणि देवता कशामुळे, कोणत्या प्रमाणाने प्राप्त होतात याचा विचार सर्वप्रथम करायला पाहिजे. त्यानंतर ही क्रिया कशासाठी करावी हे सांगितलं पाहिजे. मग अग्निहोत्रं जुहुयात स्वर्ग कामः, तू बँकेत जा, गेल्यावर तिथे तुला पैसे मिळतील, हे पुढचं वाक्य झालं. म्हणजे प्रयोजन, ते आपलं हे प्रसिद्धच आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदो प्रवर्तते इत्यादी हे वचन सर्व प्रसिद्धच आहेत. त्यामुळे प्रयोजन सांगितलं पाहिजे. प्रयोजन सांगणं म्हणजेच काय तर कार्यकारण भाव सांगणं. जसं की कार्यकारण भाव सांगणं म्हणजे सुख. आता जसं उदाहरणार्थ अग्निहोत्रं जुहुयात स्वर्ग कामः, स्वर्ग म्हणजे काय, यन्न दुःखेन संभिन्नं न च ग्रस्तमनंतरम अभिलाषोपनीतं च तत्सुखम स्वःपदास्पदम. दोन मतभेद आहेत. एक सुख स्वरूप स्वर्ग आहे किंवा देश विशेष आहे. यन्न दुःखेन संभिन्नं म्हणजे दुःखाने संभिन्न, म्हणजे ज्याच्याशी दुःखाचा संबंध पूर्वी सुद्धा नाहीये, सुखाचा उपभोग घेत असताना सुद्धा नाहीये, आणि सुखाचा शेवटच नसल्यामुळे सुखाच्या शेवटी सुद्धा दुःखाचा संबंध नाहीये. तेच यन्न दुःखेन संभिन्नं न च ग्रस्तम अनंतरम, नंतर सुद्धा दुःखाचा संबंध नाहीये. अभिलाषोपनीतंच, अभिलाषोपनीतंच म्हणजे जे थोडक्यात सर्वांना हवंसं वाटतं, ज्याची अभिलाषा असते. आणि उपनीतंच म्हणजे मिळण्यास अत्यंत सोयी सुख हे आहे, सुकर आहे मिळण्यास. अभिलाषोपनीतंच तत्सुखम स्वःपदास्पदम. स्वःपदास्पदम म्हणजे स्वर्ग या पदाने या सुखाचा बोध व्हावा असं सांगून ठेवलेलं आहे. काही जणांच्या मताप्रमाणे स्वर्ग म्हणजे आपण जे मालिकेमध्ये बघतो, जिथून धूर येत असतो, इंद्र वगैरे बसलेला असतो, अप्सरा नाचतात वगैरे, ह्या देश विशेषाला सुद्धा स्वर्ग म्हणतात असं काही जणांचं मत आहे. पण सामान्यतः बहुतांश मीमांसकांचं मत तर असं आहे की स्वर्ग म्हणजे सुख विशेष, हेच सर्वतो ग्राह्य मत आहे. तर आता हे सुख, ह्या सुखाचं वर्णन केलं असता, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अशा प्रकारच्या सुखाचं वर्णन केलं असतं, ते सुख मला प्राप्त होवो, किंवा अशा एखाद्या वस्तूचं वर्णन केलं असता ते मला प्राप्त होवो, असा जो विषय किंवा असा जो पदार्थ असतो त्यालाच आपण पुरुषार्थ असं म्हणतो. यज्ञातम सत्स्ववृत्तितया इष्यते सहा पुरुषार्थ. त्यामुळे हा जो स्वर्ग आहे, हा स्वर्ग किंवा हे जे फल आहे, हे आपल्याला कळाल्या ते मला मिळावं अशी आपल्याला इच्छा होत असते, म्हणूनच तो पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ हा कशामुळे प्राप्त होतो ते सांगण्यासाठी अग्निहोत्रं जुहुयात स्वर्ग कामः. म्हणून या वाक्याने काय सांगितलं, हे प्रयोजन आहे. हे कुणाचं प्रयोजन आहे तर या अग्निहोत्र होमाचं प्रयोजन आहे. म्हणजे अग्निहोत्र होम केला असता तुला स्वर्ग प्राप्त होईल, याचा अर्थ स्वर्ग आणि अग्निहोत्र होम या दोघांचा कार्यकारण भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. यालाच म्हणतात विनियोग विधी. विनियोगाचा विचार हा नंतर करायचा असतो.
त्यामुळे सर्वप्रथम उत्पत्ती विधीचा विचार करावा, त्यानंतर विनियोग विधीचा विचार करावा आणि त्यानंतर प्रयोग विधी असतो. प्रयोग विधी म्हणजे काय? ठीक आहे, अग्निहोत्र म्हणजे काय? ज्याची देवता अग्नी आहे, ज्याचं हविर द्रव्य काय? दही आहे, दध्ना जुहोती, पयसा जुहोती वगैरे जे काय हे आहे, हे कशासाठी करावं? तर याचं फळ हे स्वर्ग आहे. ठीक आहे, हे सगळं कळालं, पण हे कसं करावं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, नुसती साधन सामग्री ठेवलेली आहे, एखादा अन्नपदार्थ बनवायचा आहे, चकली बनवायची आहे असं गृहीत धरा, तीळ ठेवले, बेसनाचं पीठ ठेवलं, तेल ठेवलं, मीठ ठेवलं, सगळं साधन सामग्री एकत्र झालेली आहे. चकलीचं प्रयोजनही माहिती आहे आपल्याला की ते खाल्ल्याने आपल्याला तृप्ती होणार आहे, पण जोपर्यंत ती बनवण्याची प्रक्रिया जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत तो पदार्थ हा आपण प्रत्यक्ष आचरणात आणू शकत नाही. त्यामुळे त्याची इतिकर्तव्यता ही असणं इतिकर्तव्यता जाणून घेणं फार महत्वाचं आहे. तर इतिकर्तव्यता जाणून घेणं म्हणजेच काय? तर ती जी क्रिया आहे, अग्निहोत्र होम जी क्रिया आहे, ती क्रिया करण्यासाठी आपल्याला कोणत्या क्रिया कराव्या लागतील. इतिकर्तव्यता ही नेहमी क्रिया स्वरूपच असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण क्रिया करण्यासाठी दुसरी एखादी क्रियाच करावी लागत असते आपल्याला, हा मीमांसकांचा सिद्धांत आहे. तर अशा प्रकारे इतिकर्तव्यता जाणून घेण्यासाठी मग आपल्याला ते कसं असतं, मग इतिकर्तव्यता जाणून घेण्यासाठी त्याचं प्रकरण पाहावं लागतं. त्या प्रकरणामध्ये अनेक उपहोम दिलेले असतात. अग्निहोत्र होम करण्यापूर्वी काही होम करावे सांगितलेले आहेत, नंतर काही होम करावे वगैरे वगैरे इत्यादी सर्व गोष्टी आहेत. तर अशा पद्धतीने सर्वप्रथम विचार करायचा तो म्हणजे स्वरूप, त्याचं रूप काय आहे. नंतर विचार करायचा त्याचा विनियोग म्हणजे त्याचा कार्यकारण भावाचा विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्या इतिकर्तव्यतेचा विचार करायला पाहिजे. असं केलं असता आपल्याला व्यवस्थित संगती लावता येते. जसं की आता एकाच अग्निहोत्र प्रकरणामध्ये 2 वाक्य आलेली आहेत. एक नुसतं अग्निहोत्रन जुहोती हे एक वाक्य आलेलं आहे आणि दुसरं अग्निहोत्रन जुहुयात स्वर्ग काम आहे, ही 2 वाक्य आलेली आहेत. आता 2 वाक्य सांगण्याची काय गरज आहे? अग्निहोत्रन जुहोती हे जर वाक्य नसेल, नुसतं अग्निहोत्रन जुहुयात स्वर्ग काम आहे एवढंच वाक्य असेल तरी सुद्धा अग्निहोत्र होम स्वर्गासाठी करावा हे आपल्याला कळू शकतं की नाही कळू शकत? मग हे कळू शकत असून सुद्धा नुसतं अग्निहोत्रन जुहोती हे जे वाक्य आहे हे कशासाठी सांगितलं? तर त्याची उपपत्ती आपल्याला या पद्धतीने लावता येते. नुसते अग्निहोत्रन जुहोती या वाक्याने अग्निहोत्र होमाचं आपल्याला स्वरूप कळत असतं. त्याचं नामधेय, अग्निहोत्र हे नामधेय आहे, वेदाचा जो एक भाग आहे नामधेय सुद्धा आहे अग्निहोत्र हे. तर अग्निहोत्राचं स्वरूप कळेल. दुसऱ्या वाक्याने अग्निहोत्रन जुहुयात स्वर्ग कामः या वाक्याने अग्निहोत्र होमाचा विनियोग कळेल आणि मग नंतर प्रकरणातील जे वाक्य आहे त्या सर्व वाक्यांनी आपल्याला त्याची इतिकर्तव्यता कळेल. तर स्वरूप सांगण्यासाठी असणारं जे वाक्य त्याला म्हणायचं उत्पत्ती वाक्य, विनियोग सांगण्यासाठी असणारं जे विधिवाक्य असतं त्याला म्हणायचं विनियोग वाक्य म्हणजेच विनियोग विधी, आणि इतिकर्तव्यता सांगणारं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं प्रयोग विधी. आता गंमत अशी असते की उत्पत्ती विधी किंवा विनियोग विधी हे एक वाक्य असं आपण गृहीत धरू शकतो, पण इतिकर्तव्यता सांगणारं जे असं एक वाक्य कुठंही नसतं. त्याच्यात काय दिलेलं असतं? फक्त एक क्रमाने अग्निहोत्र दर्शपूर्ण मास जर घेतला तर दर्शपूर्ण मासाच्या आधी 5 प्रयाज होम सांगितलेले आहेत. दर्शपूर्ण मासानंतर 3 अनुयाज होम सांगितलेले आहेत. त्यानंतर स्विष्टकृत आहे, इडाभक्षण आहे इत्यादी काही विशिष्ट धार्मिक क्रिया सांगितलेल्या आहेत. आता याच्याने दर्शपूर्ण मास याग हे करावं, आधी हे करावं, मग हे करावं, मग हे करावं असं सांगणारं एकही वाक्य नसतं वेदामध्ये. आपल्याला ते शोधून काढावं लागत असतं. जसं की त्यासाठी काय असतं, क्रमाने सांगितलेलं असतं. जसं प्रयाजान यजती असं वाक्य आलेलं आहे. मग दर्शपूर्ण मासाभ्याम स्वर्ग कामो यजेत हे वाक्य आलेलं आहे. मग त्यानंतर अनुयाजान यजती हे वाक्य आलेलं आहे. मग आता याच्यातील आपल्याला सर्वप्रथम काय शोधावं लागतं, तर प्रधान काय आहे, ह्याच्यातला प्रधान कर्म काय आहे.
तर तेच प्रधान कर्म आहे ज्याचं काहीतरी फळ सांगितलेलं आहे. जसं कामपद समभिव्याहार ज्याच्या ठिकाणी आहे, स्वर्ग काम हा असं ज्या ठिकाणी आलेलं असतं त्या ठिकाणी तो स्वर्ग मिळवण्यासाठी सांगितलेली जी क्रिया असते त्यालाच आपण प्रधान कर्म असं म्हणू शकतो. आणि मग तद व्यतिरिक्त जेवढे म्हणून कर्म आहेत त्या प्रकरणात सांगितलेले त्या सर्वांना आपल्याला त्याच्याशी जोडायचं असतं. म्हणजे परंपरेने काय झालं, हे प्रयाज किंवा अनुयाज असतील ते सर्व दर्शपूर्ण मासाशी जोडल्या जातील. दर्शपूर्ण मास हा स्वर्गाशी जोडलेला असल्यामुळे ते सर्व अंग जे आहेत ते सर्व दर्शपूर्ण मासद्वारा प्रधानाशी स्वर्गाशी जोडल्या गेलेली आहे. म्हणून आता झाली कशी गोष्ट, दर्शपूर्ण मास याग आणि त्याचे जे म्हणजे त्याचे जे काही इतर अंग आहे म्हणजे प्रयाज होम अनुयाज होम वगैरे हे जे आहेत याला म्हणायचं अंग. म्हणजे अंग झाले प्रयाज होम, अंगी झाला दर्शपूर्ण मास याग. का अंगी झाला, कारण त्याच्याने स्वर्गाची प्राप्ती होणार आहे. दर्शपूर्ण मास हे नाव प्रयाजा सहित अनुयाजा सहित असा जो प्रधान याग आहे त्याचं नाव नसून ते फक्त त्या प्रधान यागाचंच नाव असल्यामुळे आणि त्याचाच संबंध हा स्वर्गाशी असल्यामुळे प्रधान झाला दर्शपूर्ण मास याग, अंग झाले बाकीचे सर्व. मग या अंगांच्या विधींची एक वाक्यता करून, जसं उदाहरणार्थ मग नुसतं प्रयाजान यजती असं जरी वाक्य असेल, मग प्रयाज होम करून कृत्वा 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 असं मिळून पूर्ण प्रकरणाचं एक वाक्य बनवावं लागतं आणि त्या एका वाक्यालाच प्रयोग विधी असं म्हणतात. हा झाला प्रयोग विधी. आता या गोष्टीचा विचार झाल्यावर आपली जी दुसरी प्रतिज्ञा आहे म्हणजे आता हा एक क्रम झाला, ह्या क्रमाने एक तर निर्णय होऊ शकतो. दुसरी गोष्ट कशी असते, आता हा विचार करत असताना आपण आता अग्निहोत्रं जुहोती हे वाक्य असेल तर या ठिकाणी विधींचे आणि 3 प्रकार आहेत. जसं की उत्पत्ती विधी किंवा अपूर्व विधी, परिसंख्या विधी आणि नियम विधी, हे 3 प्रकार आहेत. आता हे 3 प्रकार मी का सांगत आहे, मी थोडक्यात सांगणार, जास्त काही वाढवणार नाही हा विषय. कारण जेव्हा तात्पर्याचा निर्णय करायचा असतो तेव्हा आपल्याला लाघव आणि गौरव, जसं तात्पर्य निर्णय करण्यासाठी प्रकरण, संयोग, वियोग, साहचर्य, विशेषण, त्यानंतर चेष्टा, स्वर, अर्थवाद, योग्यता, प्राप्ती, अप्राप्ती, लाघव, गौरव या सगळ्यांचा विचार करावा लागत असतो. आता हा लाघव गौरव हे सुद्धा याचा सुद्धा निर्णय आपल्याला या ठिकाणी घेणं अत्यंत अपेक्षित आहे. आता हेच आपण क्रमाने बघू म्हणजे आपल्याला कसं निर्णय करता येईल हे आपल्याला लक्षात येईल. आपण प्रकरणाचं तर उदाहरण काल बघितलेलंच आहे. त्यानंतर कसं त्यानंतर आता लाघव आणि गौरव आपल्याला हे प्रामुख्याने बघायचे आहे. लाघव गौरव बघण्यासाठी आपल्याला प्राप्ती आणि अप्राप्ती या गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे थोडाफार. प्राप्ती आणि अप्राप्ती म्हणजे काय, आपण आधीच कालच एक गोष्ट सांगितलेली आहे की मीमांसकांच्या मते प्रमाण कुणाला म्हणायचं, की ज्याच्याने अनधिगत विषयाचं ज्ञान होतं. म्हणजे असं वाक्य जर असेल तर या वाक्याचा अर्थ हा दुसऱ्या कुठल्याही प्रमाणाने आपल्याला कळालेला नसला पाहिजे, तरच ते वाक्य हे त्याविषयी प्रमाण असेल. म्हणजे दह्ना जुहोती हे वाक्य आहे. आता जुहोती म्हणजे अग्निहोत्र होम या ठिकाणी अपेक्षित आहे, तर अग्निहोत्र होम हा दह्याने करावा हे जर वाक्य जर नसलं असतं तर आपल्याला हा दह्याने करावा हे आपल्याला निश्चित सांगता आलं असतं का, तर ते सांगता आलं नसतं. म्हणून याविषयी हे अनधिगत म्हणजे इतर प्रमाणाने कुठलाही न कळणारा विषय हा या प्रमाणाने कळत असतो. म्हणून या ठिकाणी अप्राप्ती आहे, या विषयाची अप्राप्ती आहे. आणि म्हणजे ज्याची प्राप्ती असेल तो विषय या वाक्याने सांगायचा नाहीये असा अर्थ असतो. आता याच्यामध्ये म्हणजे उत्पत्ती विधी, नियम, अपूर्व विधी, परिसंख्या विधी आणि नियम विधी या तिघांमध्ये सर्वात लघुभूत असा विधी प्रकार जो आहे
तो विधी प्रकार म्हणजे नियमविधीचा विधी प्रकार आहे. त्यानंतर कुठला गौरव असेल तर परिसंख्या विधी, आणि त्यानंतर काही असेल तर मात्र अपूर्व विधी. नियमविधीचं उदाहरण सांगितलं तर आता जे बघितलं, नियमविधी म्हणजे काय थोडक्यात, आता एखाद्या वैद्याने सांगितलं की आजपासून तू रोज जायफळ खा, असं जर समजा सांगितलं, दुधात जायफळ घालून रोज दूध पी, असं जर त्यांनी सांगितलं, तर या वाक्याचा काय अर्थ आहे? जायफळ घातलेल्या दुधा व्यतिरिक्त काहीही प्यायचं नाही असा अर्थ आहे का जायफळ घातलेलं दूध प्यायचं नाही असं करायचं नाही हा अर्थ आहे त्या ठिकाणी? तर आपण काय विचार करतो की जायफळ घातलेलं दूध प्यायचं नाही असं रोज करायचं नाही, हाच विचार या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून हा झाला नियमविधी. परिसंख्या विधीचं तात्पर्य कसं असतं? रोज तू गरम पाण्यानेच स्नान कर हे जर सांगितलं एखाद्या वैद्याने, तर आपण काय करणार? आता या ठिकाणी असा जर अर्थ केला, गरम पाण्याने स्नान करायचं नाही असा अर्थ नाही, असं करायचं नाही, हे बरोबर आहे, हे मान्य आहे. पण म्हणून त्याच्याबरोबर जर थंड पाण्याने सुद्धा, म्हणजे कसं आहे, आधी गरम पाण्याने आंघोळ केली आणि मग जर गार पाण्याने आंघोळ केली, तर वैद्याने काय सांगितलं? रोज तू गरम पाण्याने आंघोळ करायची. आता गरम पाण्याने आंघोळ केली, त्यानंतर पुन्हा जर गार पाण्याने आंघोळ केली, तर गरम पाण्याने जी आंघोळ केलेली त्याचं फळ सिद्ध होतं का? नाही होत. याचा अर्थ काय असतो? या वाक्याने त्याला काय सांगायचं आहे वैद्याला? की गरम पाण्याशिवाय इतर पाण्याने आंघोळ करायची नाही, हे त्याला सांगायचं तात्पर्य आहे. म्हणून ही झाली परिसंख्या. आणि अपूर्व विधी म्हणजे काय? अपूर्व विधी म्हणजे आपण रोज दिनचर्येमध्ये जी कुठलीच क्रिया करत नाहीये, जसं उदाहरणार्थ एखादा मनुष्य व्यायामच करत नाही असं गृहीत धरा, तर त्याला तो काय सांगतो? तू रोज व्यायाम कर, हे जे सांगतो. आता ह्या वाक्यामध्ये व्यायाम करायचा नाही असं करायचं नाही, किंवा व्यायामाशिवाय इतर कुठलीही गोष्ट क्रिया करायची नाही, हा सगळा विषय नसून फक्त व्यायाम करणं, तू रोज जे करत नाहीस, दिनक्रमात तुझ्या जे नाहीये ते तू नवीन त्या ठिकाणी चालू कर, हे सांगण्यासाठी जो विधी असतो तो विधी म्हणजे अपूर्व विधी असतो. तर या ठिकाणी नियमविधी जो आहे तो सर्वात लघुभूत आहे. परिसंख्या विधी हा त्यानंतर आहे आणि अपूर्व विधी हा त्यानंतर आहे. आता ह्याच्यात लाघव गौरवाचा विचार कसा का येतो हे आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आपण कुठलाही अर्थाचा निश्चय करण्यासाठी लाघव आणि गौरव याचा वापर आपण करत असतो का? तर आता मी एक गोष्ट सांगतो की फक्त मानवच करतो असं नाही, तर पशु पक्षी प्राणी सुद्धा लाघव गौरवाचा विचार करत असतात. आम्ही प्रमेय पाठामध्ये सुद्धा ही गोष्ट कायम सांगत असतो. जसं की दोन रस्ते आहेत, एक रस्ता सरळ आहे, दुसरा रस्ता वळणावळणाचा आहे. दोन्ही रस्त्याने माणूस किंवा एक गाय उभी आहे आणि या बाजूला चारा आहे. तर किंवा चारा किंवा गवत खाण्यासाठी गायीला दोन्ही रस्त्याने येता येतं, सरळ रस्त्याने सुद्धा येता येतं आणि वळणावळणाच्या रस्त्याने सुद्धा येता येतं. गाय काय करते? सरळ रस्ता पकडते का वळणावळणाचा रस्ता पकडते? तर ती सरळ जो मार्ग दिसत आहे त्याच मार्गाने येते. असं का करते ती? दोन रस्ते असून सुद्धा गाय सुद्धा सरळ रस्त्यानेच का येते? कारण तिला असं वाटत असतं की हा रस्ता सोपा आहे, आपण या रस्त्याने गेलो तर लवकर त्या गवतापर्यंत पोहोचू, म्हणून ती पटपट पटपट त्या रस्त्याने चालत येते. म्हणजे जेव्हा दोन मार्ग निवडायचे असतात तेव्हा आपण प्राणी मात्र काय विचार करत असतो की जे आपल्याला सोपं आहे, म्हणजे ज्याच्याने आपल्याला लवकर त्या फलाची प्राप्ती होणार असेल किंवा कमी कष्टाने फलाची प्राप्ती होणार असेल, तो मार्ग आपण निवडत असतो. जर आता सरळचा जो मार्ग आहे त्या मार्गावर एखादा एक दाणका घेऊन एखादा माणूस उभा आहे असं गृहीत धरा आणि तो आलेल्या गायींना हाकलत आहे तिथून, तर आधी जी गाय आली त्या गायीला समजा कळणार आहे नाही एखाद्या, पण आधी जी गाय आली त्या गायीला हाकलल्यावर नंतर जी गाय असते ती काय करते? ह्या रस्त्याने जायचं एवढं तो आपल्याला मारणार, पुन्हा फिरून दुसऱ्या रस्त्याने यायचं, त्याऐवजी आपण आधीच दुसऱ्या रस्ता पकडावा आणि त्या रस्त्याने आपण गवताकडे निघून जावं.
असा विचार करून ती आधीच काय करते, वळणावळणाच्या रस्त्याने येते. आता या ठिकाणी लाघव असून सुद्धा सरळ मार्गाने येणं हे लघुभूत असून सुद्धा त्या मार्गाने प्राणी सुद्धा येत नाहीत का? तो जरी लघुभूत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी भय आहे. आणि ते अशा प्रकारचं भय आहे की ते लाघवाने निर्णय करण्यास अनुपयुक्त म्हणजे प्रतिबंधक करतं. म्हणून त्याला म्हणायचं अप्रामाणिक लाघव. आता याचंच उदाहरण आपल्याला दुसरं बघायचं झालं तर पैसे मिळवणे हे जे कार्य आहे, हे कार्य कित्येक प्रकाराने होऊ शकतं. चहा विकला, अन्न विकलं, किंवा विद्या विकली, किंवा एखादी नोकरी केली, किंवा काय श्रम केले, किंवा अजून हे केलं, चोरी केली, दरोडा टाकला. कित्येक मार्गाने आपल्याला पैसे मिळवता येतात. हे आता त्याच्यातलं सर्वात चांगलं साधन जे असेल तर ते सरळ चोरी करणं हे सर्वात सोपं साधन आहे. म्हणजे कसं, जायचं, बंदूक घेऊन जायचं, त्याच्या घरी जो धनाढ्य असेल त्याला बंदूक डोक्यावर ठेवायची, त्याच्याकडचे जे लाखो कोट्यवधी रुपये ते घ्यायचे. एका दिवसात कोट्यवधी झाला. चहा विकल्याने किंवा इतर ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींनी एवढी संपत्ती ही प्राप्त होणं कदापि शक्य नाही. पण असं असून सुद्धा लाघव पक्षपाती असणारे सुद्धा जे सर्व लोक आहेत ते सर्व लोक हे या लघुभूत मार्गाचा अवलंब करत नाहीत का? कारण हा अप्रामाणिक लाघव आहे. तर अशा प्रकारे लाघव आणि गौरव ह्या गोष्टींचा निर्णय करण्यामध्ये नेहमी आपण पक्षपात करत असतो. तर तसाच पक्षपात हा शब्द प्रमाणाने जेव्हा आपल्याला निर्णय करायचा असतो तेव्हा सुद्धा आपल्याला करावा लागत असतो. आता या ठिकाणी बघा, जेव्हा होम करायचा आहे, होम करायचा असल्यास होम हा देवता आणि द्रव्य यांच्याशिवाय होऊच शकत नसल्यामुळे, जसं जेवण कर असं सांगितलं एखाद्याला, काय जेवण कर हे सांगितलेलं नाही तरी सुद्धा तो काय करतो, जेवण कर म्हणलंय ना, आपण काही ना काहीतरी बनवावं, काही ना काहीतरी खावं, अनिर्णित का होईना पण काही ना काहीतरी तो बनवतो आणि काही ना काहीतरी बनवून तो खात असतो. तसं होम कर असं जरी नुसतं सांगितलं, अग्निहोत्रं ज्योती एवढं जरी सांगितलं तरी तो काय करणार, कुठलं तरी द्रव्य आणणार, कुठली तरी देवता घेणार, त्या देवतेला उद्देशून त्या द्रव्याचा त्याग करणार, असं असतं. त्यामुळे स्वाभाविकच दही असेल, दूध असेल, ह्या जे जे हविर्द्रव्य म्हणून होऊ शकतात त्या सर्व गोष्टी या स्वतःच होमाचं जे सामर्थ्य आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपानेच प्राप्त झालेल्या असल्यामुळे दध्ना जुहोती हे वाक्य काय करतं, फक्त नियम करतं. दही घेऊ नकोस असं कधीही करू नकोस एवढं फक्त सांगतो. जसं तुला भात खा असं म्हणल्यावर किंवा जायफळ घातलेलं दूध पी असं जेव्हा तो सांगतो तेव्हा काय होतं, जायफळ घातलेलं दूध पिऊ नकोस असं कधीही करू नकोस. ह्या गोष्टी फक्त त्या ठिकाणी या गोष्टीमध्ये त्याचं तात्पर्य आहे. हा नियमविधी झाला, हा अत्यंत लघुभूत आहे. परिसंख्या विधीचा विचार करत असताना पंचनखा भक्ष्या हे वाक्य आहे. पंचनख म्हणजे 5 नख ज्या प्राण्यांना असतात त्या प्राण्यांना पंचनख असं म्हणतात. तर ते पंचनख हे 5च भक्ष्य आहे असं सांगितलेलं आहे. आपण याच्या ऐवजी 5 प्रकारची फळं खा असं जर एखाद्या ह्यानी सांगितलं, कुणी एखाद्या वैद्याने सांगितलं, आता फळं खा हे वैद्याने सांगावे अथवा न सांगावे तरी सुद्धा आपण फळं खातच असतो. वैद्य जी फळं सांगणार आहे 5 प्रकारची ती सुद्धा फळं आपण आधीपासूनच खात असतो. मग वैद्याने जे आपल्याला सांगितलेलं आहे 5 प्रकारची फळं खा, त्याचा वाक्य काय, त्याचा अर्थ आपण काय काढणार की तू 5 फळं खा हा अर्थ नसून 5 फळांव्यतिरिक्तची जी फळं आहेत ती तू फळं खाऊ नकोस, ह्याच अर्थामध्ये त्या वाक्याचं तात्पर्य असतं. म्हणून हा झाला म्हणजे जिथं इतरांचा निषेध करण्यास वाक्य सांगितलेलं आहे त्या वाक्याला परिसंख्या म्हणायचं. आणि वाक्यामध्ये ही क्रिया तू करच असं जेव्हा सांगायचं असतं त्याला आपण नियमविधी असं म्हणायचं. आणि अपूर्व विधी म्हणजे त्याचं स्वरूप सांगितलेलं जे आपल्याला माहितच नाहीये गोष्ट आतापर्यंत, ही आपल्याला कशीच माहिती नाही, ती गोष्ट एखाद्याने सांगितली त्याला म्हणायचं अपूर्व विधी असं. आता या गोष्टी आता ह्याच्यात नियमविधी लघुभूत असल्यामुळे साहजिकच ग्रंथकार काय करतात, प्रत्येक विधी तपासून बघतात की हा विधी अपूर्व विधी आहे, परिसंख्या विधी आहे का नियमविधी आहे.
शक्यतो नियमविधी असल्यास लाघव असल्यामुळे तो शक्यतो कसा नियमविधी आहे हे सिद्ध करण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला जातो. ते होत नसेल, त्याच्याने काही बाध येत असेल तर मग तो परिसंख्या विधी आहे हे सिद्ध करण्यास प्रयत्न करावा लागतो. त्याच्याने सुद्धा बाध होत असेल तर मग मात्र परिशेष न्यायाने तो अपूर्व विधी सिद्ध होत असतो. पण जर समजा नियमविधी किंवा परिसंख्या विधी जर सिद्ध होत असेल तर त्या ठिकाणी तो अपूर्व विधी आहे हे मात्र कोणीही शास्त्रकार मानत नाही. त्यामुळे लाघव गौरवानुसार या ठिकाणी निर्णय होत असतो प्रत्येक गोष्टीचा. आता आपण एक प्रमाण बघू. स्थान जेव्हा आता हे जे वाक्य असतात की नाही, हे वाक्य हे कोणत्या ठिकाणी पडलेले आहे ह्याचा विचार सुद्धा, म्हणजे आता आपण जे संहिता म्हणत असताना किंवा वेदांचं वाक्यांचं अध्ययन करत असताना आपण त्याच्या क्रमाला जे प्राधान्य देतो, याच क्रमाने एका मंत्राचा सुद्धा फरक होता कामा नये. या मंत्रानंतर हाच मंत्र म्हणला पाहिजे. तो मंत्र म्हणत असताना त्याच्या शब्दांचाही क्रम बदलता कामा नये आणि मंत्रांचा सुद्धा क्रम बदलता कामा नये. ह्याची आपण जी धास्ती घेत असतो, ती धास्ती घेण्यामागचं कारणच हे आहे की तो जो क्रम आहे तो एक प्रमाण आहे. प्रमाण आहे म्हणजे त्याला स्थान असं म्हणलेलं आहे त्या क्रमालाच. आता जसं एक उदाहरण सांगतो. आपण बाजारात गेलो, बाजारामध्ये काय लिहिलेलं, बाजारामध्ये जाताना म्हणजे भाज्या आणायच्या आहेत आपल्याला, एक चिठ्ठी असते. त्या चिठ्ठीवर आपण क्रमाने टोमॅटो, बटाटे, वांगी, मिरच्या असं क्रमाने 8-10 नावं लिहिलेली आहेत आणि त्याच्या पुढे आपण क्रमाने त्यांची किंमत लिहिलेली आहे. बटाट्याच्या पुढे 10 रुपये, वांग्याच्या पुढे 20 रुपये, गाजराच्या पुढे 50 रुपये हे लिहिलेलं आहे. याच्यात एक तरी वाक्य असं आहे का की बटाट्याची किंमत 20 रुपये आहे, असं एक तरी वाक्य आहे का त्या ठिकाणी? नाहीये. फक्त आपण ते ज्या पद्धतीने लिहिलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ते कळून येतं की याची किंमत ही आहे, याची किंमत ही आहे. तसंच वेदामध्ये सुद्धा अशा प्रकारचा क्रम आलेला असतो. आता त्याच्यात काम्यष्टी कांड म्हणून आलेला आहे. काम्यष्टी कांड म्हणजे क्रमाने काम्यष्टींचं निरूपण. एक वाक्य सांगते. वायव्यम श्वेतमाल भेद भूती कामहा, त्यानंतर काय वायव्यम श्वेतमाल भेद भूती कामहा, पुत्रकामः पुत्रेष्ट्याय जेत इत्यादी. हे असे क्रमाने म्हणजे काम्यष्टी कांड जे आहे, काम्यष्टी म्हणजे काही कामना गृहीत धरून केल्या जाणाऱ्या ज्या इष्टी आहेत त्यांचं फक्त क्रमाने निरूपण केलेलं असतं. आणि दुसरीकडे काय केलेलं असतं, जितक्या काम्यष्टी कांडांचं जितकी म्हणून काम्यष्टी कांड सांगणारी वाक्य आहेत तितकीच 2-2 रुचांची युगुल हे दुसऱ्या एका ठिकाणी क्रमाने सांगितलेले असतात. जसं उदाहरणार्थ आता वायव्यम श्वेतमाल भेद भूती कामहा ही वायुदेवताक इष्टी आहे. वायव्य म्हणजे वायुदेवते संबंधी पशुचं भूतिकाम, ज्याला भूती प्राप्त करण्याची इच्छा आहे त्याने वायुदेवताक इष्टी करावी याच्याने सांगितलेलं आहे. आता इष्टी करत असताना ती जी देवता असते त्या देवतेची स्तुती करण्यासाठी एक याज्ञा आणि एक पुरोनुवाक्य नावाचे 2 मंत्र असणं अत्यंत अपेक्षित आहे. याच्यामध्ये दोन्ही मंत्र हे वायुदेवताकच असले पाहिजेत आणि दोनही मंत्र हे वायुदेवतेची स्तुती करणारेच असले पाहिजेत. आता ऋग्वेद संहितेमध्ये तर किती 10,500 मंत्र आहेत. तर यापैकी कोणते वायुदेवताक मंत्र म्हणजे मंत्र हे सगळे बऱ्यापैकी येतात, ते सगळे ऋग्वेदातूनच येत असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर वायुदेवताक मंत्र हे कोणते घ्यावे तर हे सांगत असताना तेथे त्यांनी काय केलेलं आहे, क्रमाने सांगून ठेवलेलं आहे. एक याज्ञा एक पुरोनुवाक्य, एक याज्ञा एक पुरोनुवाक्य, एक याज्ञा एक पुरोनुवाक्य असं लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्यात असं एकही वाक्य नाहीये की वायव्येष्टीसाठी ही याज्ञा आणि ही पुरोनुवाक्य वापरावी, असं कुठेही हे वाक्य तुम्हाला सापडणार नाही. तरी सुद्धा त्यांचा जो क्रम आहे त्या क्रमानुसारच आपण काय करावं लागतं, आपल्याला त्या दोघांचा परस्पर संबंध जोडावा लागतो. तसंच जे मी उदाहरण सांगितलं, बटाट्याच्या पुढे जे 20 रुपये ही जी किंमत लिहून ठेवलेली आहे, आपण हे वाक्य लिहित नाही की बटाट्याचे 20 रुपये ही किंमत आहे, तरी सुद्धा आपल्याला ते ज्या पद्धतीने कळतं त्याचप्रमाणे या पाठक्रमाने सुद्धा आपल्याला त्यांचा परस्पर अंगांगी भाव लक्षात येत असतो.
त्यानंतर अजून एक क्रम, तसं अनेक प्रकारचा, सहा प्रकारचा आहे. म्हणजे मुळात क्रम अनेक प्रकारचा आहे, त्याच्यात आणि 6 प्रकार आहेत. म्हणजे खूप मोठा विषय आहे तो. अजून एक उदाहरण फक्त सांगतो सोयीसाठी. हा झाला पाठक्रम, दुसरा झाला अर्थक्रम. अर्थक्रम म्हणजे काय असतो? जसं अग्निहोत्रं जुहोती यवागुम पचती हे वाक्य आहे. यवागु म्हणजे काय? तर यवागु म्हणजे एक प्रकारे यवांपासून बनवलेली खीर असं गृहीत धरायला हरकत नाही. यवागु म्हणजे तर यवागूंचा पाक करावा म्हणजे यवागु शिजवावे असा अर्थ दिलेला आहे, असं वाक्य आहे. आणि अग्निहोत्रं जुहोती हे दुसरं वाक्य आहे. आता यवागु कशासाठी शिजवावे? तर ते अग्निहोत्र होमासाठी शिजवावेत, खाण्यासाठी अग्निहोत्र प्रकरणामध्ये यवागु शिजवावेत असा अर्थ तर होऊ शकत नाही. त्यामुळे निश्चितच काय अर्थ घेतला पाहिजे? अग्निहोत्र होमासाठी यवागु शिजवावेत हा अर्थ घेतला पाहिजे. पण वाक्यांचा विचार करत असताना पहिल्यांदा वाक्य आलेलं आहे अग्निहोत्रं जुहोती हे आलेलं आहे, आणि नंतर आलेलं आहे यवागुम पचती. मग आधी अग्निहोत्र होम करून घ्यावा आणि मग यवागु शिजवावेत असा जर अर्थ आपण पाठक्रमानुसार जर घेतला तर तो सर्वथा अयोग्य असल्यामुळे पाठक्रमापेक्षा सुद्धा अर्थक्रम हा प्रबल मानून त्यांनी काय केलेलं आहे? आधी यवागु शिजवावा आणि मग त्याच्याने अग्निहोत्र होम करावा. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. या क्रमाचा सुद्धा बराच विचार केलेला आहे. तिसरं तात्पर्य ग्राहक लिंग म्हणजे समाख्या. समाख्या म्हणजे संज्ञा, परंपरेने चालत आलेल्या संज्ञा किंवा प्रत्यक्ष वेदात सुद्धा काही संज्ञा आलेल्या आहेत. जसं आध्वर्यवम, काही कांडांना आध्वर्यव कांड असं म्हणतात, काही कांडांना याजमान्य असं म्हणतात, काही कांडांना काय होतृसंबंधी कांड असं म्हणतात. तर त्याच्यात काय असतंय? आधी समाख्या देऊन ठेवलेली असल्यामुळे त्या समाख्येच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या सर्व क्रिया आहेत त्या सर्व क्रिया या आध्वर्यूने कराव्या हे आपल्याला लक्षात येत असतं. मग तिथं आपल्याला संभ्रमच होता कामा नये की हे आध्वर्यूने करावं का आणि कुठल्या नेष्ट्याने करावं, पोत्याने करावं वगैरे ह्या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही. त्यामुळे आता ती जर समाख्या माहिती नसेल आणि जर नुसतं वाक्य वाचलं आपण ते, तर आपल्याला गोंधळ उडण्याची शक्यता असते की हे कुणी करावं, ह्याचं अधिकारी कोण आहे. तर ह्याचा निर्णय करण्यासाठी ठिकठिकाणी समाख्या सुद्धा वेदामध्ये लिहून ठेवलेल्या असतात. मग त्या समाख्येच्या आधाराने सुद्धा आपल्याला त्या वाक्याचं कुठं तात्पर्य आहे हे आपल्याला निश्चितपणे कळू शकतं. हे झालं प्रकरण, स्थान, समाख्या. प्रकरण आपण काल बघितलेलं आहे. त्यानंतर लाघव आणि गौरव. आता हे सगळं बघत असताना लाघव गौरव प्रत्येक ठिकाणी बघणं आवश्यक आहे. म्हणजे समाख्या जरी असली तरी त्या ठिकाणी लाघव गौरव बघावाच लागतो. स्थान जरी असलं तरी लाघव गौरव पाहण्याची लाघव गौरवाशिवाय एकाही अधिकरणामध्ये मीमांसेच्या निर्णय हा शक्यतो सापडत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा अतिशय विचार करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये आता हे जे तात्पर्य हे आतापर्यंत बघितलं आपण, हे वाक्याचं तात्पर्य कुठं आहे हे आपण बघितलं. आता हे तात्पर्य 2 प्रकारचं असतं. एक वाक्याचं म्हणजे खरं तर बघायचं झालं तर 3 प्रकारचं तात्पर्य असं आपण म्हणू शकतो. एक प्रकरणाचं तात्पर्य पूर्णपणे, त्यानंतर प्रकरण घटक वाक्यांचं तात्पर्य आणि वाक्य घटक पदांचं तात्पर्य. हे आपण असे 3 क्रम लावू शकतो. प्रकरणाचं तात्पर्य हे आपण जे पूर्वी जे सामान्य नियम सांगितलेले आहेत त्या सामान्य नियमानुसार सर्व प्रकरणाचं तात्पर्य हे धर्मासाठीच आहे. धर्म समजून देण्यासाठीच वेदातील सर्व प्रकरणं आलेली असल्यामुळे ते सर्व प्रकरणांचं तात्पर्य हे धर्म सांगणे हे एकमेव आहे. त्यानंतर वाक्यांचं तात्पर्य म्हणजे त्या प्रकरणातील जो कोणी प्रधान आहे, प्रधान क्रिया जी आहे त्या प्रधान क्रियेस अनुकूल असाच अर्थ हा प्रत्येक वाक्याने दिला पाहिजे, तरच त्या प्रकरणामध्ये ते वाक्य कशासाठी आलं याचा आपल्याला समन्वय करता येईल. म्हणून वाक्याचं तात्पर्य हे प्रकरण तात्पर्याच्या आधारे आपल्याला घ्यावं लागतं. तिसरं जे आहे ते म्हणजे पद तात्पर्य. आता पद तात्पर्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी आपण बघू.
पद तात्पर्याचा निश्चय करण्यासाठी अर्थवादांची गरज असते. त्यानंतर आपले स्वरांची गरज असते. स्वरांवरून पद तात्पर्याचा निर्णय होऊ शकतो. हे दोन फक्त आपण या ठिकाणी उदाहरण बघू. तत्पूर्वी आपल्याला अर्थवाद हा थोडक्यात अर्थवादाचं जे स्वरूप आहे मीमांसकांनी मानलेलं हे आपण थोडक्यात बघू. म्हणजे त्याच्यावरून अर्थवादाने कशा पद्धतीने आपल्याला पद तात्पर्याचा निर्णय करता येईल हे आपल्याला लक्षात येईल. अर्थवाद म्हणजे आपण पूर्वी सांगितलेलं वेदातील एक भागच आहे हा सुद्धा. तर अर्थवाद हा स्थावक किंवा निंदा करणारा असू शकतो. आता याच्यासाठी आपल्याला स्थावक म्हणजे काय, स्तुती करणारा. तर स्तुती म्हणजे काय हे मीमांसक काय मानतात. तर स्तुती म्हणजे व्यवहारामध्ये जी स्तुती म्हणून प्रसिद्ध आहे त्यालाच मीमांसक सुद्धा स्तुती असं म्हणतात. म्हणजे मीमांसकांनी 3 भाग केलेले आहेत. एक स्थिती म्हणजे वस्तुस्थिती, स्तुती आणि निंदा अशी 3 परिस्थिती असतात असं सांगितलेलं. एखादा मुलगा खरोखर अभ्यास करतो, 12 तास अभ्यास करतो एखादा मुलगा, आणि जर आपण त्याच्या आईवडिलांना सांगितलं अरे तुमचा मुलगा हा 12 तास अभ्यास करतो हे सांगितलं, आता ही स्तुती आहे का वस्तुस्थिती सांगितलेली आहे. तर ही वस्तुस्थिती जे त्यांनी केलेलं आहे किंवा तो जे करत आहे हे जसंच्या तसं सांगणे त्याला म्हणतात वस्तुस्थिती. आणि हेच वाक्य जेव्हा आपण बढाचढाके सांगतो तेव्हा त्याला म्हणायचं स्तुती. हा मुलगा 12 तास अभ्यास करतो, काही न खाता पिता करतो, 1 मिनिट सुद्धा झोपत नाही, त्यानंतर इतकं लक्ष केंद्रित करून करत असतो की त्याला आजूबाजूला काय होतंय हे सुद्धा कळत नाही, त्यानंतर झोपेत सुद्धा अभ्यास करत असतो वगैरे इत्यादी गोष्टी ज्या सांगितल्या जातात याला म्हणायचं स्तुती. म्हणजे आता वास्तविक तो अभ्यास करतो, 12 तास अभ्यास करतो एवढी हे त्याच्यातलं तथ्य जरी असलं तरी बाकीच्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या त्याचं महत्व वाढवणारे असतात. त्यामुळे स्तुतीने काय होतं, त्या विषयाबद्दल आपल्या मनामध्ये एक प्रकारचं महत्व किंवा हे आपण अरे हा मात्र भारी आहे असं जो एक मनामध्ये भाव उत्पन्न झाला पाहिजे तो भाव उत्पन्न करणं हे प्रामुख्याने अर्थवादांचं कार्य आहे. म्हणजे स्तुतीद्वारा हे करणं अपेक्षित आहे. आता हेच दुसरं उदाहरण बघा याचंच. आता निंदेचं उदाहरण बघा. आता तोच मुलगा हा 12 तास अभ्यास करतो हे जरी खरं असलं तरी पण त्याने जर काही अपराध केलेला असेल आणि त्याविषयी जर त्याच्या आईवडिलांना सांगायचं असेल तर आपण काय सांगू, हा अभ्यास करतो हे ठीक आहे पण अभ्यास करत असताना इकडं तिकडं बघत बसलेला असतो, खेळत बसलेला असतो, पाठ येतं सगळं पण अभ्यास असा केला नाही पाहिजे, अभ्यासा नीट लक्षपूर्वक करायला पाहिजे, अभ्यास म्हणजे इत्यादी. आता अभ्यास करतो हे मान्य करून सुद्धा वस्तुस्थिती तर नाकारता येणार नाही, ते मान्य करून सुद्धा त्याच्याविषयी अनास्था निर्माण करण्यासाठी जे काही निंदात्मक बोललं जातं ते खरोखर त्या ठिकाणी असेलच, म्हणजे तो तसं करत असेलच किंवा इतका गांभीर्याने ते सांगायलाच पाहिजे अशी काही त्याची परिस्थिती नसते, पण आपण त्याचं महत्व कमी करण्यासाठी त्याची निंदा करत असतो. तर याला हेच प्रामुख्याने तत्व हे मीमांसकांनी घेतलेलं आहे. त्यामुळे एखादी क्रिया असेल तर आता याच्यात कसं असतं, प्रत्येक अंगाची स्तुती केलेली आहे. त्याच्यामध्ये दर्श पूर्णमासाची ते तर प्रधान आहे, प्रधानाची तर स्तुती केलेलीच आहे. त्याचे जे प्रयाज आहे, वर्मवा एतद यज्ञस्य जे प्रयाज आहे, प्रयाज म्हणजे काय, प्रयाज अनुयाज आहे. प्रयाज आणि अनुयाज हे त्या प्रधान क्रियेचे वर्म म्हणजे कवच आहे. म्हणून मग कवच कसं असतं, मागूनही रक्षण करतं पुढूनही रक्षण करतं. त्यामुळे प्रयाज हे आधी करावेत का, कारण ते प्रधानाचं पुढून रक्षण करतात, आणि अनुयाजे नंतर करावेत का, कारण ते प्रधानाचं पाठीमागून रक्षण करतात. आता रक्षण, त्या प्रधानाचं रक्षण काय, ते प्रधानी क्रिया आहे त्याचं रक्षण काय होणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. सांगायचा उद्देश काय आहे, त्या प्रयाज आधी केलाच पाहिजे हे सांगणं अपेक्षित असतं त्या ठिकाणी. या अर्थवादांवरून अशा प्रकारचे म्हणजे याच्यात एक आता असं बरेच जण म्हणत असतात की अर्थवादच भरपूर आहेत वेदांमध्ये, आणि मीमांसक हे अर्थवाद म्हणजे बऱ्याच भागाला जवळपास 85% ते 90% भाग हा अर्थवाद या सदरामध्ये घालून त्यांची फक्त स्तुती आणि निंदा हा विषय सांगण्यासाठीच
म्हणजे बाकी फारसा विचार न करता फक्त विधी भागाला चिटकून बसलेले आहेत, तर असं करावंच लागत असतं. कारण काय असतं, जसं आता एखादा कवी असतो, तर एखाद्या कव्याने काय केलेलं आहे, एखाद्या राजकुमारीचं वर्णन जर करायचं असेल तर राजकुमारीचं वर्णन हे जेमतेम 2 ते 3 वाक्यामध्ये आपण करू शकतो. राजकुमारी सुंदर असते, ती छान कपडे घालत असते, या राजाची कन्या असते, एवढं सांगून हे पुरतं आपल्याला. पण याच्यासाठी कित्येक कविता, कित्येक म्हणजे तिचे केस कसे आहेत, तिचे नथ कसे आहेत, तिचे पायाची नख कशी आहेत. आता नखांचं वर्णन कशासाठी करायचं असतं? नखांचं वर्णन केल्याने काय होणार आहे मला सांगा? काही होत नसतं. त्याचं फक्त पांडित्य दिसत असतं. नखाचं सुद्धा वर्णन कशा पद्धतीने करू शकतो. पण त्याच्यात कसं असतं, त्या राजकुमारीचं जर प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचं जरी वर्णन स्तुतीपूर्वक केलं तर त्या राजकुमारीविषयी जी एक प्रकारची आपली भावना निर्माण होत असते, म्हणजे ही किती सुंदर असेल, हिच्यासारखी सुंदर दुसरी कोणी जगातच नाही, असं कधीच होऊ शकत नसतं. पण अशी जी एक भावना निर्माण करण्याचं कार्य जे असतं ते तो कवी किंवा ते जे लेखक असतात ते करत असतात. त्याचप्रमाणे यज्ञ करत असताना यज्ञाच्या प्रत्येक अंगांची स्तुती केलेली आहे. आणि त्या स्तुतीचं कारणच हे आहे की अंगांची जितकी स्तुती कराल तेवढी ते अंग ज्यांचे आहे, म्हणजे तो जो अंगी आहे त्याची स्तुती ही तितक्या पटीने वाढेल आणि तितक्या पटीने माणसांची श्रद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतो. आता स्तुती करण्याची पद्धत ही निराळी असेल वेदाची, म्हणजे ते असुर आले, देव आले वगैरे ह्या माध्यमातून ते स्तुती करत असतील. स्तुती करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असू शकते. पण हे अर्थवादांचं तात्पर्य आहे. थोडं झालं तर अर्थवादाने कधी कधी वस्तुस्थिती सुद्धा असते. म्हणजे उदाहरणार्थ आता प्रतिष्ठन्ति हवाय एता रात्री रूपयंती, रात्री सत्र म्हणून एक भाग आलेला आहे. रात्री सत्र यज्ञ आहे, सत्राचा प्रकार आहे. तर या रात्री सत्राचं विधान केल्यानंतर एक वाक्य येतं, ते म्हणजे प्रतिष्ठन्ति हवाय एता रात्री रूपयंती. हे वाक्य म्हणजे प्रतिष्ठन्ति, तो प्रतिष्ठेस पात्र होतो जो या रात्रींचं अनुष्ठान करतो. म्हणजे या रात्री सत्राचा जो अनुष्ठान करतो तो प्रतिष्ठेस पात्र होतो. आता ही गोष्ट, ही स्तुती आहे का वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला शोधलं पाहिजे. तर आता आपण म्हणून आधी जो विचार केलेला आहे, रात्री सत्र काय आहे हे जाणून घेतल्यावर आपल्याला निश्चितच प्रयोजन त्याचं काय आहे याची इच्छा होते. आणि जसं इतर ठिकाणी स्वर्ग कामहा, अन्नाद्य कामहा, भूती कामहा अशा प्रकारे फल सांगणारं एखादं पद असतं, ते पद हे या ठिकाणी नाहीये. रात्री सत्र सांगणाऱ्या विधी, रात्री सत्र करावं या विधी वाक्यामध्ये ते फल सांगणारं पद नसल्यामुळे प्रयोजन काय याचं? असा जेव्हा आपल्या प्रयोजनाशिवाय तर वेद कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही. त्यामुळे प्रयोजन सांगत असताना मग जवळच्याच वाक्याने उपस्थित असलेलं जे प्रतिष्ठा हे फळ आहे ते प्रतिष्ठा फळ त्याचं मानावं. असा अर्थवादाने सुद्धा कधी कधी विधींचा अर्थ आपल्याला काढता येत असतो. तर या ठिकाणी हा जो अर्थवाद आहे, हा अर्थवाद हा फलसमर्पक सुद्धा. आता कधी कधी काय होतं, आक्ता शर्करा हा उपदधाती हे वाक्य आहे. आक्ता म्हणजे काय, कशाने तरी लेपन केलेल्या, म्हणजे कुठल्या तरी पदार्थाने त्याला काय म्हणतात, अंजन, ज्या शर्करा म्हणजे पाषाणाचे तुकडे, म्हणजे दगडाचे छोटे छोटे तुकडे, त्याला आपण असं म्हणू गिट्टी असं म्हणू, वाळू असं म्हणू. तर त्याचं आक्ता हा म्हणजे त्याचं अंजन करावं असं सांगितलेलं आहे. अंजन करावं म्हणजे काय, त्याच्यात कुठला तरी असा पदार्थ टाकावा जो पातळ असेल आणि त्याच्याने पूर्ण त्या पातळ पदार्थाने लिप्त ओले झालेले अशा ज्या वालुका किंवा दगडाचे छोटे छोटे तुकडे आहेत ते तुकडे उपदधाती म्हणजे त्या ठिकाणी ठेवावे. चयन प्रसंगामध्ये आलेला आहे हे वाक्य. आता नुसतं आक्ता शर्करा हा उपदधाती एवढा आलेला आहे. आक्ता हा म्हणजे काय की कशाने तरी भिजवलेले असं गृहीत धरतात. आता कशाने भिजवलेले, आपल्याला ह्याच्यावरून एवढंच लक्षात येऊ शकतं की भिजवू शकणारी गोष्ट ही पातळ असली पाहिजे. त्यामुळे कुठलं तरी द्रवद्रव्य या ठिकाणी वापरायला पाहिजे आपल्याला.
आता ते द्रवद्रव्य किती आहेत? पाणी आहे, तेल आहे, तूप आहे, मध आहे, दही आहे, ताक आहे, गोमूत्र आहे, किती पदार्थ आहेत पातळ की ज्याच्याने आपण त्या वालुकांचा ओलेपणा करू शकतो. तर त्याच्यात खाली काय गेलेलं आहे? आता हे विधिवाक्य आहे. या विधिवाक्यानंतर खाली असं आलेलं आहे की तेजो वै घृतम हे आलेलं आहे. म्हणजे काय? घृत म्हणजे हे साक्षात तेजस्वरूप आहे. आता साक्षात तेजस्वरूप घृत कधी असू शकतं का सांगा? कधीच असू शकत नाही. ज्याप्रमाणे मी ही यालाच गौणी वृत्ती पण असं म्हणतात. जसं आता समजा उद्या यदा कदाचित सचिन तेंडुलकरचा मुलगा खेळायला आला तर आपण बघितल्या तो निश्चितच तेंडुलकर सारखाच दिसणार आणि त्यांनी एखादी शॉट मारल्यावर प्रत्यक्ष तेंडुलकरच आहे असं जसं आपण मुखात म्हणजे प्रत्यक्ष उत्स्फूर्तपणे म्हणू, तो कधीच तेंडुलकर, सचिन तेंडुलकर त्याचा मुलगा कधीच होऊ शकत नाही. तो जास्तीत जास्त त्याच्या सारखा होऊ शकतो. तसंच या इथे सुद्धा तेजो वै घृतम, घृत हे तेजच आहे. म्हणजे काय? तेजाप्रमाणे आहे असा अर्थ गृहीत धरून तेज जे कार्य करत असतं तेच कार्य. तेज काय करतात? चकाकी आणतं. तसं तूप सुद्धा काय करतं? हे त्या तुपाने जर त्या शर्करेचं अंजन केलं तर त्या वाळू ती जी पाषाणाचे छोटे छोटे तुकडे आहेत ते आधीपेक्षा जास्त चमकतील. त्यामुळे अशा प्रकारची गौणी वृत्ती घेऊन ते अंजन साधनीभूत जे द्रवद्रव्य आहे ते द्रवद्रव्य हे घृत वापरावं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्थवादाचा त्या ठिकाणी सुद्धा उपयोग होत असतो. त्यानंतर असे अनेक म्हणजे अर्थवादाचे तर आता किती भरपूर अधिकरण, जवळपास 200-300 अधिकरण की अर्थवादाने निर्णय केलेला असेल असे 200-300 अधिकरण असतील. प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा विषय आलेला आहे. म्हणजे सांगावं तेवढं कमी आहे. त्यानंतर संयोग म्हणजे योग्यता. आता जसं उदाहरणार्थ एक पाणी पाहिजे असं जर म्हणलं प्यायला तर आपण काय करतो? लगेच जातो, घरात जातो आणि जिथं पाणी भरून ठेवलेलं आहे तिथलं पाणी आणून देतो. आता तिथलंच पाणी का आणतो? बाहेर जाऊन बिस्लरीचं पाणी का नाही आणत पिण्यासाठी? तर जवळ आहे ते, जे जवळ असतं ते आपण आधी करत असतो. तसं पदार्थाची योग्यता पाहिजे. म्हणजे हा आपण किती झटकन पदार्थ तो आणून देऊ शकतो ह्या पदार्थाच्या योग्यतेवरून सुद्धा त्या वाक्याचा अर्थ आपण लावत असतो. तसं सांगायचं झालं तर असिना वद्यती, हस्तेन अवद्यती असं वाक्य आलेलं. आता असिना अवद्यती, अवदान करणे. अवदान करणे म्हणजे काय? तर टाकणे असं गृहीत धरूत आपण. तर आता असिना, असी म्हणजे चाकू किंवा सुरी किंवा तलवार असं म्हणू शकतो. तर त्याच्याने काय टाकू शकतो? तर त्याच्याने टाकण्यास असा जो आता भात आहे, भात काही तलवारीने टाकणार का आपण? ते काही योग्य नाही. भात तलवारीने टाकणं हे म्हणजे योग्य पदार्थ नाही आहे. म्हणून आपण आसीने योग्य असा जो पदार्थ आहे तो पदार्थ टाकावा. योग्य पदार्थाचं त्या ठिकाणी ज्ञान होत असतं. हस्तेना अवद्यती, हाताने टाका. ओंजळीने, अंजलीना अवद्यती, ओंजळीने टाकावं असं सांगितलेलं. ओंजळीने काय टाकायचं? मांस घेतलं ओंजळीने टाकायला लागलं तर होऊ शकेल का? ते नाही होऊ शकत. मग त्यासाठी भात असेल किंवा लाजा असतील, ज्या काय असतील तर त्या ओंजळीने घेऊन टाकाव्या. असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेदवाक्यामध्ये स्पष्ट असं वाक्य असेल असं नसतं. बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपल्याला त्याचा तात्पर्यार्थ आपल्याला काढावा लागतो. याच्यामध्ये एक नियम मात्र सर्वात महत्वाचा आहे की एकही वाक्य हे अप्रमाण ठरता कामा नये. मग भले तुम्ही काय करा, अप्रमाण जर एखादं वाक्य ठरत असेल तर एक कार्य हे विभागून द्या. जसं मी सांगितलं, जसं आता वायव्यम श्वेतमा लभेत भूतिकामा हे वाक्य आहे. या एकाच वाक्याने काय केलेलं आहे? वायुदेवताक यागाची उत्पत्ती केलेली आहे. वायुदेवताक यागाचा विनियोग सुद्धा केलेला आहे. वायव्यम श्वेतम आलभेत, वायुदेवताक याग करावा, देवता सांगितलेली असल्यामुळे, आणि श्वेतम म्हणजे पांढऱ्या रंगाचा पशु सुद्धा सांगितलेला असल्यामुळे त्या ठिकाणी क्रियेचं स्वरूप आपल्याला त्याच वाक्याने कळतं. आणि ती क्रिया कशासाठी करावी? तर भूतिकामा, भूतीसाठी करावी हे सुद्धा त्याच वाक्याने कळतं. म्हणून या ठिकाणी दोनही गोष्टी केल्या. म्हणजे एकाच वाक्याने उत्पत्ती सुद्धा केली आणि एकाच वाक्याने विनियोग सुद्धा केला. पण असं जर आपण अग्निहोत्र वाक्यामध्ये करू तर ते तसं चालणार नाही. का? कारण अग्निहोत्रं जुहोती हे एक वाक्य आहे आणि अग्निहोत्रं जुहुयात स्वर्ग काम आहे दुसरे वाक्य आहे.
जर अग्निहोत्रं जुहुयात स्वर्गकामः याच वाक्याने उत्पत्ती आणि जर विनियोग दोन्ही जर केलं तर नुसतं जे अग्निहोत्रं जुहोती हे वाक्य हे काय करणार, हे व्यर्थ होऊन जाईल. मग ते व्यर्थ होऊ नये यासाठी काय करतात, त्या वाक्याचं काय सामर्थ्य आहे, त्या वाक्याचं सामर्थ्य उत्पत्ती करणं, हा पदार्थ करावा, अग्निहोत्र होम करावा एवढं सांगण्याचं त्याचं सामर्थ्य आहे. तर त्याच्याने त्या वाक्याने तेवढंच करावं असं गृहीत धरू. पण तेवढं करून मग हे वाक्य व्यर्थ होत आहे का, तर हे सुद्धा वाक्य व्यर्थ होत नाहीये. का, कारण याच्यात असा एक वेगळा विषय आहे की तो स्वर्ग काम आहे, म्हणजे कार्यकारण भाव याच्याने वेगळा सांगितलेला आहे. असं तर जिथं जसं जमेल तसं करावं, पण एकाही वाक्याचा एकाही शब्दाचा त्या ठिकाणी अप्रामाणिकता अप्रामाण्य येता कामा नये एवढं फक्त कटाक्षाने पाळलं पाहिजे. मग हे करत असताना त्यांना कित्येक वेगळ्या वेगळ्या पद्धती वापराव्या लागतात. कधी कधी आता षोडशिनं गृह्णाती, अतिरात्रे षोडशिनं गृह्णाती, नातिरात्रे षोडशिनं गृह्णाती, हे दोन वाक्य परस्पर विरुद्ध आलेली आहेत. षोडशी ग्रहण घ्यावं, अतिरात्रे षोडशी ग्रहण घेऊ नये. अतिरात्र नावाचा एक यज्ञ सोमयाग आहे, तर त्या सोमयागामध्ये षोडशी नावाचा एक ग्रह आहे. ग्रह म्हणजे एक असं आपण ते माप असतं की नाही, माप धान्याचं पूर्वी ते मध्ये निमुळ त्याच्या पोटात डमरू प्रमाणे जे असतं तसं एक पात्र असतं, त्या पात्रामध्ये सोमरस घ्यायचा असतो आणि त्याचं हवन करायचं असतं, त्याला ग्रह असं म्हणतात. तर तो षोडशी नावाचा ग्रह घ्यावा असं सांगितलेलं आणि त्याच्यातच सांगितलं षोडशी ग्रह घेऊ नये. आता दोन्ही वाक्यांची कसं आपण हे करू शकतो, घ्यावा म्हणलं तर न घ्यावा या वाक्याचा अप्रामाण्य येईल, न घ्यावा म्हणलं तर घ्यावा या वाक्याचा अप्रामाण्य येईल. मग त्या ठिकाणी काय करतात, विकल्प करा. विकल्प करा म्हणजे काय केलं, तुला जे वाटेल ते कर, याच्यामध्ये तू षोडशी ग्रहण कर किंवा करू नको. ह्याचा अर्थ काय झालं, दोन्ही वाक्यांचं प्रामाण्य सिद्ध झालं. कारण का, मी जेव्हा याग करणार आहे मी घेऊ सुद्धा शकतो आणि घेऊ सुद्धा शकत नाही, म्हणजे दोन्ही वाक्य मला दोन्ही पर्याय खुले आहेत असा अर्थ याच्यामध्ये होतो. मग कधी कधी विकल्प होतो, कधी कधी समुच्चय करतात, मग कधी कधी परयुदास असतो, कधी कधी उपसंहार असतो, कधी कधी सावकाश निरवकाश न्यायाने वाक्याची योजना करावी लागते, कधी कधी सामान्य विशेष न्यायाने योजना करावी लागते, कधी कधी उत्सर्गापवाद न्यायाने विचार करावा लागतो. असं ही जर आपण न्याय निर्णयाची प्रक्रिया जर बघितली तर आपल्याला पूर्णपणे भाट्यदीपिकाच सांगावी लागेल या ठिकाणी. म्हणून एक दृष्टांत यावा, कशा पद्धतीने विचार करतात हे लोकांना किंवा एक साधारण कळावं, यासाठी मी तात्पर्य निर्णयाचं हे स्वरूप जे काही थोडंफार सांगितलं ते आपल्याला समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे संत समागम या पेजवर माझा मित्र प्रवीण दिवाकर यांनी जे काही कार्य चालू केलेलं आहे, बरेच आता जवळपास लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रोज कोणी ना कोणीतरी या पेजवर येऊन काही ना काहीतरी सांगतं. मला असं वाटतंय की आता मीमांसेचं झालं, त्यानंतर बहुतेक न्यायशास्त्राचं सुद्धा याच्यावर निरूपण करणार आहेत आणि वेदांत शास्त्राचं सुद्धा निरूपण कोणी करणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे जे मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा आपण त्याचं हे करावं, त्या संधीचं ती संधी मानावीन सोनं करावं. तर या दृष्टिकोनातून हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य आहे आणि त्या उपक्रमामध्ये मी सहभागी झालो, ह्याबद्दल मला सुद्धा फार बरं वाटत आहे. अशा प्रकारे पुन्हा पुन्हा हे कार्य माझ्या हातून घडो ही आपल्या समोर भगवती समोर प्रार्थना करतो आणि थांबतो. ओम स्वस्ति. गोपाल कृष्ण भगवान की जय.